श्री गुरुला नमस्कार अगोदर भगवान परमात्म्याने नमस्कार सांगितला, परिप्रश्न मग प्रश्न सांगितले आणि मग सेवा सांगितली. परंतु ज्ञानोबरांनी तसं नाही केलं. ज्ञानोबरांना अगोदर सेवा सांगितली. जेथे ज्ञानाचा कोरडा तिथे सेवा हा दारवंटा. कोरडा या शब्दाचा अर्थ आहे घर. श्री गुरु हे ज्ञानाचं घर आहे आणि घरामध्ये जर प्रवेश करत असेल तर जेथे ज्ञानाचा कोरडा तिथे सेवा हा दारवंटा. दारवंटा म्हणजे उंबरठा. जर ज्ञानाच्या घरात प्रवेश करत असेल तर उंबरठा रूपी सेवेच्या द्वारातून जावं. म्हणजे अगोदर श्री गुरुची सेवा आपल्याला करावी लागेल. श्री गुरुची सेवा केली तर मग श्री गुरु आपल्याला ज्ञान प्रदान करत असतात. श्री गुरुने आपल्याला ज्ञान दिलं तर ते ज्ञान जर टिकवायचं असेल तर श्री गुरु तेवढी श्रद्धा लागते. कोणाकडे ज्ञान टिकत नाही. कारण गीता मध्ये आपल्याला सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान जर आपल्याला टिकवायचं असेल, ते ज्ञान जर फलीभूत करायचं असेल तर आपण जे शिकतो किंवा ज्यांच्याकडे शिकतो त्यांच्याविषयी आपल्याला श्रद्धा अंतःकरणात असते. श्रद्धा म्हणजे आपल्या अंतःकरणात त्यांच्याविषयी निर्माण झालेला प्रेमळ भाव किंवा त्यांच्याविषयी आपण अनन्य राहणं, एकनिष्ठ राहणं त्याला श्रद्धा असं म्हणतात. त्यांच्यावरती आपला विश्वास असला. संत महात्म्यांचे अनेक प्रमाणे संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. जसं गुरुजी नेहमी कीर्तनाद्वारे सांगत असतात की कसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कसं अनन्य राहिलं पाहिजे. चातक पक्षी, चातक पक्षी ते पावसाच्या पाण्यासोबत एवढा एकनिष्ठ आहे की त्याला जर तहान लागली तर तो इतर कुठेही पाण्यासाठी तो पाणी पितो. नवे तो जर समुद्रात नेऊन जरी टाकला तरी तो समुद्राच्या पाण्याला तोंड लागतो. भरले समुद्र चौकडे ते बापी असे बाप कोरडे असं ज्ञानोबा वर्णन करतात. सर्व बाजून जरी समुद्र भरलेला असला तरी तो त्याला कोरडाच वाटतो. कारण जोपर्यंत आकाशातून पाणी पडत नाही तोपर्यंत तो चातक पक्षी पाणी पित नाही. तसं आपण एकनिष्ठ असलं पाहिजे आपल्या बरोबर, अनन्य असलं पाहिजे. गुरुजी सांगतील तेच करायचं, अनन्य असलं पाहिजे. आपण त्या गुरुजीवरती श्रद्धा